दाल खिचडी बनवण्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल ॲड केले। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी तडतडायला सुरुवात होते। आता यामध्ये ॲड करूया 1 चमचा जिरे आणि 10-12 कढीपत्त्याची पाने। बारीक कट केलेला कांदा ॲड केलाय। आता तो मस्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि एक छोटा टोमॅटो ते देखील बारीक कट करून घेतलेला होता। कांदा परततोय तोपर्यंत आपण मसाले तयार करूया। मी इथं अर्धा चमचा हळदी पावडर घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मसाले आपण मिक्स करून घेऊया। इकडे कांदा देखील मस्त असा परतलेला आहे। त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण ॲड केलाय आणि थोडासा हिंग आणि तयार करून घेतलेले हे मसाले बरोबर हे मस्त असं परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालूया। मी इकडे तूर डाळ आणि मूग डाळ अशी एकत्र दोन्ही शिजवून घेतलेल्या होत्या। फक्त यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं होतं। आता हे डाळ देखील आपण यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। आपल्या चॉईसनुसार आपल्याला याचं थिकनेस ठेवायचा आहे। तर मला आणखी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, कारण आपण आणखी यामध्ये राईस टाकणार आहोत। तर मी इथे राईस देखील बासमती वापरलेला आहे, म्हणजे मग तो खूप जास्त असा मोकळा मऊ शिजतो। आता ह्या वरणाला आपल्याला हलकी अशी उकळी येऊ द्यायची। इकडे वरणाला हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण हा राईस त्या डाळीमध्ये टाकून देणार आहोत। आणि आता मस्त मिक्स करून घेऊया। आता यामध्ये देखील याला थोडंसं शिजू द्यायचं आहे। राईस तयार होतोय तोपर्यंत आपण आता त्याला फोडणीची तयारी करणार आहोत। सर्वात अगोदर पॅनमध्ये तेल ॲड करूया। तेल किंवा तुम्ही तूपही घेऊ शकता। आणि त्यानंतर 1 चमचा जिरे। थोडीशी तडतड करायला लागले की त्यामध्ये आपण ही मिरची ॲड करणार आहोत। थोडीशी हळदी पावडर घेतली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट। आता हा जो तडका आहे तो आपल्याला फुल गॅसवर तयार करून घ्यायचा आहे। तडका मस्त रेडी आहे। इकडे खिचडी देखील मस्त प्रकारे रेडी झालेली आहे। यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करतो आणि थोडासा तडका। तर आता मस्त आपली दाल खिचडी तयार। या पद्धतीने आपली ही दाल खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे। अगदी रेस्टॉरंट सारखी आपली ही दाल खिचडी आज आपण इथे तयार केलेली आहे। तर तुम्ही देखील अशी घरच्या घरी दाल खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट